उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत। मुंबईत भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पहिल्यांदाच मेगा रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करतील। महायुतीच्या उमेदवारांसाठी ते मुंबईत दाखल होत आहेत। घाटकोपरमधल्या अशोक सिल्क मिल इथून त्यांचा रोड शो सुरू होईल आणि घाटकोपर पूर्वेच्या पार्श्वनाथ चौकापर्यंत हा मेगा रोड शो असेल। अशोक सिल्क मिल पासून श्रेयस टॉकीज मार्गे सर्वोदय सिग्नल, त्यानंतर सीआयडी ऑफिसकडून मार्गस्थ होत संघवी स्क्वेअर पासून पुढे जात हवेली ब्रिज मार्गे घाटकोपर पूर्वेकडच्या पार्श्वनाथ चौकापर्यंत पंतप्रधानांचा हा रोड शो असेल। थेट जाऊयात, उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, काय आणखीन माहिती आहे? मिलिंद, मी घाटकोपर इथल्या सर्वोदय हॉस्पिटल या परिसरामध्ये आहे आणि इथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो रोड शो आहे तो काफिला इकडनं येणार आहे, इथून तो पुढे जाणार आहे। आणि एकूण जर आपण पाहिलं तर एक जय्यत तयारी जी आहे ती भाजपकडे करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आपण इथे मागे पाहू शकतो की मोठ्या संख्येने ढोल ताशे जे आहेत ते इथे आणण्यात आलेले आहेत। मुंबईतून जवळपास सर्व ढोल ताशा पथकांना इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने ढोल वादक जे आहेत, ताशा वादक जे आहेत ते या घाटकोपर परिसरामध्ये येऊन दाखल झालेले आहेत। आपण समोर पाहू शकतो की त्यांच्या पारंपरिक वेशभूषामध्ये इथे सर्वजण आलेले आहेत। मोठमोठे ढोल घेऊन इथे सर्व मंडळी आले। आपण त्यांच्या काही प्रमुखांशी बोलणार आहोत की कशा प्रकारे इथे तयारी करण्यात आली आहे। काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे तयारी करण्यात आली? कुठून आलेत तुम्ही? आम्ही सांताक्रूज वरून आलोय। सांताक्रूज वरून कुठला ढोल पथक आहे? हे मराठा ढोल ताशा पथक। मराठा ढोल ताशा पथक आहे। म्हणजे कसं निमंत्रित केले, म्हणजे पंतप्रधानांचं स्वागत तुम्ही करणार आहे ढोल ताशामधून पारंपरिक मराठमोळ्या याच्या पद्धतीने? काय सांगा? कसं म्हणजे आम्हाला खूप चांगलं वाटतंय की आम्हाला ही संधी दिली वाजवण्यासाठी। हे आमचे दादा आहेत पथक प्रमुख, हे आमचे दादा बोलतील। अच्छा, कशा प्रकारे इथे स्वागत करणार तुम्ही? आता आपले म्हणजे 20-20चे 3 सेटअप आहे। आपण आज 7 ढोल लावणार आहे। आपण मागे पण पनवेलला जेव्हा मोदीजी आलेले तेव्हा पण आपण वादन केलेलं तिकडे। आता ही दुसरी वेळ आहे आणि जेव्हा जेव्हा देशाला गरज लागेल तेव्हा तेव्हा मराठा पथक आपलं उभं असणार। मोदींसाठी असेल की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असेल, पण आपलं पथक दरवेळी असेल। आणि चांगली एक गोष्ट की मोदीजी भारतात म्हणजे आपल्या घाटकोपरला येतात आहे। घाटकोपर पण त्यांना म्हणजे कळेल घाटकोपरमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सर्व आज त्यांना कळेल। पण माझ्या मते इकडे तुम्ही बघू शकतात पूर्ण रोड वगैरे सर्व बंद केले। त्यांच्या तयारीसाठी अनेक ठिकाणी पथकं लागलेत, पुढे पण लागलेत, पाठी पण लागलेत। तुम्ही जिकडे जाईल तिकडे तुम्हाला सगळं ते आवाज ढोलचे दिसणार, ढोल ताशा वगैरे असं। आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठमोळ्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत केलं जाणार आहे। आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे थोडीशी प्रॅक्टिस जी आहे ती सुरू झालेली आहे। एक पंतप्रधानांचं संध्याकाळी इथे आगमन होणार आहे, त्यांचा रोड शो होणार आहे आणि रोड शोला आपण इथे पाहू शकतो की जोरदार अशी जे तयारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतले सर्वच ढोल ताशा पथक जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आणि संध्याकाळी जेव्हा पंतप्रधानांचं आगमन होईल त्यावेळेला त्यांचं मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशा पथकाचं वादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होणार आहे। उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।